सगळ्यांना मीडिया आणि या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेच्या वर उपस्थित असलेले राज्याचे अध्यक्ष राहुल मोरे, विभागाचे आमचे अध्यक्ष शिवाजी कोयते, आणि माझ्या बरोबर या ठिकाणी आलेले यवतमाळ सध्या आमच्या नेतृत्वात आघाडीच्या शेतकरी संघटनेचे या ठिकाणी पुराधी केंद्र असेल, विविध असेल, मराठवाडा विकास असेल, डॉक्टर आणि सगळे त्याच्या मीडियाचे आपल्या सगळ्यांना कालपासून नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे. काल आमचा एक शेतकरी मेळावा धामणगाव अनंत सुरू आनंदबाग या ठिकाणी रात्री संपत. आज एसटी कर्मचाऱ्यांचं एक बैठक आता करण्यासाठी मुळात संघटना स्थापन झाल्यानंतर वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने राज्यभर जनजागृती आंदोलनाच्या सातत्याने सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचा आवाज हा बुलंद काळ तयार बाहेर अलीकडच्या काळामध्ये एक सगळ्यांचा समोर एक महत्वाचा प्रश्न ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा उभा राहिला, तो वयस्कर माता आणि या संदर्भामध्ये तेलंगणामध्ये कर्मचारी उत्तरदायित्व व पालक आधार देखरेख विधेयक, कर्मचारी उत्तरदायित्व व पालक आधार देखरेख विधेयक सादर करणार आणि त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये कर्मचारी आणि इतर उत्पन्नाचा स्रोत असणारे उद्योग याच्या माध्यमातून पालक आधार देखरेख विधेयक येणाऱ्या अधिवेशनामध्ये सरकारनं सादर करावं असं आम्ही प्रयत्नांची सगळ्यांना जे आई वडील वृद्ध होतात, बऱ्याच वेळा त्यांचा सांभाळ होत नाही आणि मग लेकरं बाळाकडे मोकळीला असत, तर मग त्यांचा सांभाळ कुणी करायचा हा एक प्रश्न अलीकडच्या काळातले गंभीर शासकीय निमशासकीय नोकरदार, जे इन्कम टॅक्स भरणारे उद्योजक,
आमदार खासदार या सगळ्यांच्या पगारात किमान आई वडिलाचं दर महिन्याला 7% रक्कम जमा करून ती दर आई वडिलांच्या खात्यावरती जमा करतात. ही मागणी आम्ही घेऊन आता समाजामध्ये जनजागृतीचं काम. दुसऱ्या बाजूला बदलतं वातावरण याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये आपण शेती बघतो. कधी गारपीट, कधी महापूर, कधी वादळ, कधी अतिवृष्टी, पडते, मग त्या पाहत्या आणि मग शेतकरी मोठ्या नैराश्यामध्ये आज चाललेला आहे. नवीन पिढी शेतीवरती आणि म्हणून मी सभागृहामध्ये मागणी केली आणि जनजागृतीच्या माध्यमातून त्यांना हा प्रश्न उभा करत आहोत की राज्यातल्या शेतकऱ्यांचा सर्वे व्हावा, जनगणना व्हावी. निव्वळ शेतीवर पोट अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आहे. बाप आहे, 2 मुलं, कुटुंबाय आहे, वडिलांची किंवा आमची माया आहेत. या 4 5 लोकांच्या मध्ये कोणी नोकरीला नाही. 100% अवलंबन ते शेतीवरचे, काही उद्योग नाही. अशांचा सर्वे होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्यांचं पोट 100% शेतीवरती अवलंबून आहे अशा कुटुंबाला दर महिन्याला किफायत पगार 25,000 रुपये किंवा आता काही लोकांना वाटेल की शेतकऱ्याला 25,000 रुपये का वर्ग करायचे. जर शेतीमध्ये नोंदणी थांबवायची असती, बरोबर आपल्याला खायला पाहिजे असेल तर खायला घालणाऱ्याला 2 पैसे आपल्याला द्यावे लागतील. आणि जर अशा पद्धतीनं शाश्वत त्याच्या खात्यावर 2 पैसे आले तर आज शेतीची लेकरं बाळा आहेत, त्यांची लग्न व्हायला लागतील. आज शेतीवर अवलंबून असणाऱ्या त्या बाळांचा लग्नाचा मोठा वेळ बनत चाललेला आहे. कारण मग पैसे द्यायचं कशात? त्याच्यासाठी स्वतंत्र आता किसान आत्मसन्मानची योजना आहे. ओम नमो किसान आत्मसन्मान योजना आहे. या योजनेमध्ये भरीव वाढ करा. आणि हा पैसा जमा कसा करायचा? तर जमा करायला जसं आपण गाड्यावरची किसान सेल्स ची आकारणी करा. तुम्ही गाडी घेतली त्याच्यातून तुम्ही 10,000 रुपये काढा. डिझेल पेट्रोल घेतलं त्याच्यातून तुम्ही 1 रुपया काढा. जे उद्योजक आहेत त्याच्यातून तुम्ही 4-5% टॅक्स लावा, त्यातून ती रक्कम काढा. जे नोकरदार आहेत त्याच्यातून 5% टॅक्स लावा, त्यातून काढा. आता काही लोक म्हणतील आम्ही का द्यावं? आता चमच्यानं जर अर्ध टोचून खायला तुम्हाला चांगलं लागतं यार, तर ज्याला टोचलं जातं यार त्याची भरपाई आपल्याला थोडीशी करावी लागेल. अजून या जगाच्या पाठीवरती असं मोठं टाकायला तयार नाही झाला ते धान्य तयार ते शेतातून. आणि म्हणून ही फार मोठी अवघड बाब आहे. अशातला अजिबात भाग नाही. पण ही एक मागणी आम्ही या ठिकाणी आता शेतकऱ्यांना वन प्राण्यांचा एक मोठा त्रास आहे. फॉरेस्ट खातं जंगलात आम्ही आलो तर तुम्ही आमच्या हद्दीत आला म्हणून कारवाई करता, पण त्यांचे प्राणी मात्र आमच्या हद्दीत येतात, ज्याला मात्र कुठे कारवाई करायची हा मोठा विरोध. वन प्राण्यांच्या त्रासामुळे अनेक शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात होईल. आता सरकार तर सगळ्या जंगलाला गप्पा भरूच, आणि हा वन प्राण्यांचा त्रास का वाटला तर जंगल पाण्याचा स्रोत जंगलामधला कमी झाली. फळ लागवड मोठ्या प्रमाणात पाहिजे होतं, ती होऊ शकते.
पूर्वीच्या काळामध्ये जंगलामध्ये जनावर चरायला जायचं. आता कमी दुधात आताची जनावर शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे काढला जनावर जायचा प्रश्न नाही आला. पूर्वी शिकार करणाऱ्या प्राण्याला एखादं मार्ग जनावर मिळून जायचं. पूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये शेळ्या मेंढ्या चालण्याला जंगलात जायचं. एक दोन बकरी त्या वाहन घेऊन जायचं. आता आम्ही त्याच्यावर प्रक्रिया परत एकदा सराव पूर्ण फारीचा तयार करावी लागते. जनावर चरायसाठी गेली तर ते एक साखळी आहे. ती साखळीची खंडित झालेली आहे. जेवण जेवसे जगण्याची ती थांबवण्याची आपल्याला सुरू. पण आम्ही मात्र नव्याने मांडणी रात्री आमचा विषय झाला वन्य प्राणी शेती. शेतकऱ्याला आता करून द्या. वन्य शेतकऱ्याला करायला परवानगी द्या. आता वन प्राण्यांची शेती करायला शेतकऱ्याला परवानगी द्या म्हटल्यावर काय विद्वान याच्यावर विचार घडायला सुरू होती. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की वन प्राण्यांची शेती जर शेतकऱ्याला करायला दिली तर आम्ही काय करू. तिची हरणं कळप येत आहे ते आम्हाला पाळायला आम्ही त्याचं पालन पोषण करू आणि त्याचं एक उत्पत्ती वाढेल. उत्पत्ती घटणार नाही. काय लोक आपल्या घरी जाऊन विकल्प घेऊन जातील त्या मानवास शो तुम्हाला ती बाहेरच्या देशामध्ये पाठवता येईल. आणि अशा पद्धतीनं बहारण असेल टुक्कर असेल जंगली सटा असेल ते प्राणी पाळून दे शेतकऱ्याला. की जो प्राणी शेतकऱ्यावरती हल्ला करत नाही असे प्राणी पाळायला खऱ्या अर्थानं सरकारनं त्यातून प्राण्यांची तुमच्या एक लक्षात आणून देतो की आता सगळे गोवंश रक्षक तयार झाले. आता देशी गायी कमी का झाल्या याचं कारण सरळ आहे की देशी गाय दुधासाठी पोषित नव्हती. तिच्या पोटी एखादा कोण जन्माला आला तर तो अवताला. पण बैलाची जागा यात्रिकरणाने घेतली. बैलाची गरज देशी गायची संख्या हळूहळू मुळामध्ये देशी गाय शेतकरी कधीही करत नाही. तो पाहुण्या पहिला भेट देतो मित्राला भेटतो. एखाद्याचं लगीन होत नसेल तर तिला दाराला म्हणजे लागतात. एखाद्याच्या घरात लक्ष्मी म्हणून ते दारात बघतात. जर जसे जेवणी कृषी जात आहे आमच्याकडे गेला जात आहे तिची उपयोगिता संपली कमी झाली. काय म्हणतात की तिचे कत्तल झाल्यामुळे कमी झाली. मग असं जर असतं तर रोज बोकड्यांची कत्तल होत्या, मेंढ्यांची कत्तल होत्या, शेळ्यांची कत्तल होत्या, कोंबड्यांची कत्तल होत्या. तिची संख्या वाढायला ना. जनगणनेमध्ये जनगणना झाली त्याच्यामध्ये शेळ्या मेंढ्या बोकडं यांची संख्या वाढली आणि कोंबड्यांचं तर काही गणित ते मोठ्या म्हणजे ज्या शेतकऱ्याला आहे त्याचं पालन होत असतं करत असतात. कारण आता आपल्याकडे जर्सी गाय गोष्ट गाय सुखीत गाय आणि दूध देणाऱ्या गायी शेतकरी पाळायला कारण फाकड जनावर सांभाळणं त्याला कमी झाल्या. त्याच धर्तीवर वन प्राणी शेती जर करायला शेतकऱ्याला परवानगी दिली मला वाटतं की जंगलामध्ये अन्नासाठी भटकणारे जे गरीब प्राणी आहेत की जे हल्ला करत असते त्यांचं पालन पोषण त्यांना काही देश प्राणी आयाची करते त्यांच्या देशामध्ये त्यांना जंगल वाढवायला हे करायला उपयोग नाही. आणि म्हणून मला वाटतं की हा एक नवा मुद्दा आम्ही राज्यामध्ये घेऊन
त्याची जनजागृती करण्याचा आम्ही निर्णय केला. आणि दुसरं एक महत्वाचं आंदोलन शेतकरी संघटनेनं आणि रयत क्रांती संघटनेनं आम्ही घेतलेलं आहे. ते बीटी बियाणं, बीटी कपाशीचं बियाणं असेल, मक्याचं बियाणं असेल, अजून सोयाबीनचं असेल, याच्यावर जी बंदी आहे ती बंदी आता कुठेतरी हटवली गेली पाहिजे. राज्यामध्ये जवळजवळ 40% आसपास आता बीटी बियाणं शेतकरी या शेतामध्ये, आणि आता एक आयुक्तांनी जाहीर काढलाय की बीटी बियाणं हे जे विकतील त्यांच्यावर कारवाई करा, जे पेरणी करतील त्यांच्यावर कारवाई करा, पथकं तयार करा. बीटी बियाणं अमेरिका आज त्याचा पेरा करत आहे, सोयाबीन मध्ये आहे, कपाशीमध्ये आहे, मक्यामध्ये आहे, वेगवेगळे देश करत आहेत. तुम्ही त्यांचं तेल आयात करत आहे, त्या वाहनाचं खाद्यतेल खायला. मग इथल्या राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्याला त्या तंत्रज्ञानाला का होती? बाबा आमचा तणनाशकांना खर्च कमी होणार आहे. आणि म्हणून हा एक लढा आम्ही उभा करणार आहे आपल्या माध्यमातून. मी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगतो की एका बाजूला शेतकरी आत्महत्या करत, त्याला शेतीमध्ये कमी खर्च येईल आणि अधिक उत्पादन येईल, अशाच तो जातीचा पेरा करेल, अशाच मनाचा पेरा करेल. तुम्ही नव्या जाती देणार नाही तर शेतीचा मशागतीचा तुम्ही करणार नाही. आणि वर तुम्ही पथकं घेणार तर मी या कृषी विभागाच्या आयुक्तांना म्हणतो, आपले अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर जर बीटी बियाणं पकडायला आले तर चापकानं फोडले जाते. कारण शेतकऱ्याच्या घरामध्ये 12 बैलाचा चाबूक अजून फुटीला अडकून ठेवलेला आहे. त्या वादीला तेल लावायला लावू नका. तुम्ही पगार 1.5 लाख ठेवणार, एसी मध्ये बसणार, मग खुर्चीवर बसून आदेश काढणार आणि माझा बाप उन्हातानामध्ये शेताभातामध्ये लेकरा बाळासकट लावणार. आणि त्याच्यावर तुम्ही जर छापा घालायला येणार असाल तर आमच्या शेतावर आलेला हा दरोडेखोर आहे असं समजून त्या अधिकाऱ्यांना फोडून टाकलं आहे. आणि मी आवाहन करतो कृषी आयुक्तांना, तुमच्यात जर हिंमत असेल तर या वर्षीच्या कापूस बियाणाला बीटीच्या पेरणीला सदाभाऊ खोत यवतमाळ जिल्ह्यामध्ये जाणार आहे. पेरणी करायला फुड्यावरती पापरीवरती हात ठेवायला आयुक्त साहेबांनी तिथं शेतकऱ्याच्या शेतावर यावं. बैलाच्या जाग्यावर आयुक्ताला झोपून हाणला जाईल आणि पेरणी केली जाईल. परंतु शेतकऱ्याचा तंत्रज्ञानाला आणि स्वातंत्र्याला जर कोण विरोध करत असेल तर सगळा कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी हे सगळं बुडवून काढण्याशिवाय शांत असणार नाही. यामध्ये आमचे सहकारी यवतमाळचे ते रात्री आले बिचारे, अनेक बैठका देशभर राज्यभर त्यांच्या होत आहे. वर केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या बरोबर त्यांच्या बैठका झाल्या, मिळेल दाबलेच. यानंतर मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो की त्यांनी खरं हा प्रश्न पूर्ण दिल्ली दरबारापर्यंत ते घेऊन गेले. त्यांनी मला सूचना केली की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर या संदर्भामध्ये या सगळ्या टीमला घेऊन एक बैठक लवकर लावली जाईल. मी त्यांना विनंती करतो की बीटी बियाणाच्या संदर्भामध्ये आपण. मुख्य प्रश्न आहे की आपल्या देशामध्ये तणांमुळे आपलं खूप जास्त नुकसान होतं. हे ICAR म्हणतं. ICAR नुसार भारतामध्ये तणांमुळे कापसाचं 40 ते 60% नुकसान होतं, सोयाबीनचं 10 ते 100% नुकसान. तिसरं महत्वाचं म्हणजे आम्ही बीटी तंत्रज्ञान आम्ही का मागतो आहे, कारण भारतीय कृषी अनुसंधान केंद्र जबलपूर
आयसीआर काय म्हणतं की आम्हाला तणनाशक सहनशील पिकं का हवी आहे. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण ते देतात की वेगवेगळ्या प्रकारची तण शेतात उगवतात. प्रत्येक तणासाठी पीक निहाय तण निहाय तणनाशकं वापरणं शक्य नाही. दुसरी गोष्ट, आपल्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत म्हणजे तण नियंत्रण करायच्या, विशेषतः आमच्या भागात ज्याला निम्नच म्हणतात, तुमच्या भागात कुरपण म्हणतात, त्या अतिशय कंटाळवाण्या. तिसरी गोष्ट, आपण बैलाच्या वाटेचे ढवरण वगैरे करतो, त्याच्यामुळे बरेचदा झाडं उडून जातात. तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा त्यांनी हा सांगितलाय की भारतातला बहुसंख्य शेतकरी हा अल्पभूधारक. आता अल्पभूधारक म्हणजे 2 हेक्टरपेक्षा कमी. आता आपल्याला जर कापसाचं तण नियंत्रण जर करून करायचं असेल तर 1 हेक्टर निंदायला आपल्याला 75 मजूर लागतात. तेच जर फवारणी वाटे जर करायचं असेल, तर 2च मजूर लागतात. ते काय, आता बहुसंख्य शेतकरी हे अल्पभूधारक असल्यामुळे नवरा बायको फवारणी आटून टाकतात, म्हणजे ते त्यांच्या शेतीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतात. शेतकरी स्वयंपूर्ण झाला तरच त्याची उत्पादकता वाढेल. तिसरा महत्वाचा गोष्ट अशी आहे की कापसाच्या रुईचं जे जागतिक आपलं उत्पादन आहे ते फक्त 460 किलो आहे आणि जागतिक उत्पादकता ही 750 किलो आहे. आता एवढा मोठा जो फरक आहे हा बियाणे तंत्रज्ञान नाही म्हणून. आणि स्वतः आता 11 जुलैला कोइंबतूरला एक बैठक झाली होती. त्या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री आले होते, वस्त्रोद्योग मंत्री आले होते, आपले माणिकराव कोकाटे पण होते त्यावेळेचे कृषी मंत्री. त्याच्यानंतर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर वाघमारे होते. डॉक्टर वाघमारेंनी फार एक धक्कादायक गोष्ट सांगितली. भारतामध्ये 2006 नंतर कुठलंही कापसाचं नवीन बियाणे तंत्रज्ञान आलेलंच नाही. म्हणजे आज 20 वर्ष झालं आपल्या देशात कापूस बियाणे संशोधन बंद आहे. पुढे जाऊन ते काय म्हणतात की आम्ही वाट पाहतोय की देशात तणनाशक सहनशील आणि गुलाबी बोंडअळी प्रतिरोधक कापसाच्या वाणाला केव्हा परवानगी केंद्र सरकार देतं. म्हणजे स्वतः या देशाचा सगळ्यात वरिष्ठ सायंटिस्ट म्हणतोय त्या देशामध्ये. आता ही जर आपली जर गत असेल तर उत्पादकता कशी वाढेल, आणि उत्पादकता प्रति किलो पर हेक्टर जर वाढली नाही तर आम्हाला या तुमच्या किमान आधारभूत दराचा काही फायदा नाही. कारण कापूस हा औद्योगिक कच्चा माल आहे आणि कुठलाही उद्योजक ज्याला स्वस्त आणि चांगला माल तिथे मिळेल तिथे तो जातो. त्याप्रमाणे आपण या सगळ्या गोष्टींच्या आडी अडचणींमुळे आपण हा माल घेऊ शकत. तिसरी गोष्ट, हा जो आता भाऊंनी जो सांगितला हा आदेश काढलाय, आम्ही आव्हान करतोय की ही नाकेबंदी जो आयटम आहे, नाकेबंदीचा हा अत्यंत कुचकामी आयटम आहे. गेले 15 वर्ष तुम्ही लावून राहिले. हे लावत असतानाही आज एसटीबीटीचं क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. शेतकऱ्याला कोणी मुलगा म्हणून राहायला म्हणून ते वाढत नाही, कारण त्याचा दर नियंत्रणाचा खर्च कमी होतो, शेती सोपी होते म्हणून तो वाढतोय. आता या माध्यमात मी सरकारला जाहीर आवाहन करतो, लावू द्या शेतकऱ्यांना एसटीबीटी बीटी जे काही बियाणं लावायचं आहे ते लावू दे, एकदा ते उगवू दे. आणि ते उगवल्यानंतर तुम्ही शेतात 1 मिनिटात टेस्ट होतं ते बीटीआय की एसटीआय, हा प्रत्येक शेतात जाऊन टेस्ट करा. गेल्या 15 वर्षात तुम्ही सर्वेक्षणच केलं नाहीये, तुम्हाला हा आकडाच माहित नाहीये की त्या शेतामध्ये किती लागतं. आता ज्यावेळेस आमच्या इकडच्या तुटाळीमध्ये पूर्वी 1000 क्विंटल कापूस होता, तिथे एसटीबीटीचं लागल्यानंतर त्याच लहानशा गावात आता 5000 क्विंटल कापूस होता. आणि हा जो GR काढलेला आहे हा अत्यंत म्हणजे अतांत्रिक GR आहे. या GR मध्ये त्यांनी काय म्हटलंय, क्रायवन एसी आणि क्रायटो एबी ही 2 जनुके असलेला बोलगाड टोन या कापसाला मान्यता आहे. पण आम्ही शेतकरी संघटनेनी बाजारात जे तुम्ही पैसे देऊन म्हणजे जे बियाणे विकत घेतात त्याच्यात आम्हाला 3रा जनुक आढळलेला आहे, त्याचं नाव VIP3. पण त्या दुकानातला तुम्ही VIP3 जनुक काय टेस्ट नाही करत, हाय टेस्ट करा. तुम्ही हाय टेस्ट करा. आमच्या या एसटीबीटीच्या तंत्रज्ञानामध्ये 3 जनुक सापडतात, 4 जनुक सापडतात. पहिला जनुक आहे क्रायवन, दुसरा क्रायटो, तिसरा VIP3 आहे आणि चौथा जनुक आहे तो एसटीचा CPS4. आता हा VIP3 हा जनुक
या बियाणे उत्पादक कंपन्यांनी स्वतःची कातडी वाढवण्यासाठी टाकलेला आहे. कारण काय होतं की दरवर्षी कापूस केंद्र म्हणजे आपले कृषी केंद्र जे बियाणं विकलं गेलं नाही ते बियाणे कंपन्यांना परत करतात. हे बियाणे कंपन्यांना गेल्यानंतर पुढच्या वर्षी नवीन वर्षाला लेबर स्टॅम्प करून ते बियाणं येतं. त्या बियाण्यावरती वैधता 9 महिन्याची असते, खरं म्हणजे ती 6 महिन्याची पाहिजे. आता याच्यातला क्रायमन एजिंग जो आहे त्याचं उत्पादन झाल्यानंतर त्याची जी त्या बियाण्याची तीव्रता असते ती फक्त 1 वर्ष. ती तीव्रता घरी ठेवल्या कपाटात ठेवल्या ती कमी होते आणि मग शेतकऱ्यांनी बोंब करणं चालू झालं की कापसावरती कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव व्हायला लागला. आता ही बोंब थांबवण्यासाठी या बियाणे कंपन्यांनी त्याच्यात VIP3A इलिगल जिंक टाकलेला आहे. तो इलिगल जिंक जरी असला तरी तो आमच्या फायद्याचा आहे म्हणून आम्ही त्यांची बोंब नाही केली. कारण हा VIP3A जिंक आल्यामुळे आमचा कीड नियंत्रणाचा खर्च कमी झाला. तुम्ही आम्हाला जागतिक तंत्रज्ञान द्या ना. आणि आज अमेरिकेत किंवा सगळ्या देशांमध्ये एकूण 35 पिकं घेतली जातात. आपल्याकडे तर अर्धच पीक आहे, फक्त पीटीच आहे, दुसरं काहीच नाही आहे. मग आम्ही जगाची स्पर्धा कशी करायची? जोपर्यंत आम्ही जगाची स्पर्धा करू शकणार नाही, जागतिक दराची स्पर्धा करू शकणार नाही, तोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही. आणि आमच्या यवतमाळ जिल्ह्यात हा सगळ्यात जास्त आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये 5 लाख हेक्टरवरती कापसाची लागवड होते. जुलै आणि ऑगस्टमध्ये आमच्याकडे 21 दिवस पाऊस पडतो. म्हणजे आम्हाला तण नियंत्रणासाठी रोज फक्त 10 दिवस मिळतात. आता रोज आम्हाला 50,000 हेक्टरचं निंदन खुरपण करायचं असेल तर एका हेक्टरला 75 मजूर, या हिशोबाने 37.5 लाख मजुरांची गरज आहे रोज. पण आमच्या जिल्ह्याची लोकसंख्या 31 लाख आहे. म्हणजे आम्ही आता हे म्हणत नाही मजूर टंचाई नाही आहे, आमची लोकसंख्याच नाही. हा लोकसंख्या नाही हा सगळ्यात जटिल मुद्दा आहे. ते जर आम्ही म्हणजे फवारणीद्वारे जर केलं तर आम्हाला 2च मजूर लागतात, 1 लाख 31 लाखापैकी 7 मिळतात. तिसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की हे जे तणनाशक आली आहे म्हणजे ज्याला आम्ही निवडक गटातील तणनाशक म्हणतो ते विविध पिकांवरती आलेली आहे, कापसावरती आहे, सोयाबीनवरती आहे. आता या निवडक तणनाशकांचा याचा अर्थ काय आहे की ही फवारल्यानंतर 60 ते 70% तणांचं नियंत्रण होतं, पण 30-40% तण तशीच राहतात. त्याचं निंदन करायला बाईला परत तिथेच पाठवावं लागतं, म्हणजे आमचा खर्च डबल झाला. आणि जोपर्यंत आम्ही तणाचं नियंत्रण करणार नाही तोपर्यंत आमची उत्पादकता वाढणार नाही, आणि जोपर्यंत उत्पादकता वाढणार नाही तोपर्यंत आमचं उत्पादन खर्च कमी होणार नाही. मग तुम्ही किती MSP वाढवली तरी आमचा उत्पादन खर्च हा तुफान आहे. आणि एक सांगतो, गुजरातचा उत्पादन खर्च आपल्यापेक्षा कमी आहे. याचं सरळ कारण आहे गुजरातमध्ये खूप जास्त क्षेत्रावरती STPT बियाणं. आता हे STPT बियाणं हे कुठल्याही कारखान्यात तयार होत नाही. हायब्रिड बियाणं, मेल फिमेल क्रॉसिंग करावं लागतं तुम्हाला. हे सगळं बियाणं शेतकऱ्याच्या शेतात तयार होतं. हे जे उत्पादक आहे हे बॅकर्स आहे. मग गेल्या 15 वर्षात तुम्ही कधीतरी ब्रेकिंग न्यूज वाचली का की गुजरातल्या 1 लाख शेतकऱ्यांना अटक केली म्हणून? मग गुजरातचं सरकार जर शेतकऱ्यांच्या विरुद्ध आसूड उचलत नाहीये तर या महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्यांच्या विरुद्ध आसूड का उचलत आहे? एवढं माझं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला मदत करा. राज्य सरकारला सांगा की असे शेतकऱ्यांवरती आसूड उचलणारे तुम्ही कायदे किंवा आदेश निघत करू. ठीक आहे. गेल्या वर्षी याच मागणी सर बिगी बियाणं लातूर जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये केली. त्याच्यानंतर पुढे काय झालं? थोडं बोला, मला थोडं मागच्या वर्षी लातूर जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या शेतात बिगी बियाण्याची गेल्या वर्षी काही झालं नाही. असं आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या मनामध्ये जे काही भीती आहे की आम्ही अशा पद्धतीचे युटिलिटी बियाणांचं जर पेरणी केली तर काही आमच्या पुढे दाखल कोर्ट कचेऱ्या. तर पहिलं काम आहे शेतकऱ्यांच्या मनातली भीती घालवणं.
आणि मी मला म्हटलं की 40%, आता हे यवतमाळ मधून आला. यवतमाळमध्ये तर मला वाटतं 60% एस्टिमेट. आता सगळ्यात त्याच्यातली गंमत काय आहे की केंद्रीय कृषी मंत्र्यांनी हैदराबादला एक परिषद, आणि या परिषदेला सगळे कृषी मंत्री राज्यातले होते आणि सगळ्यांनी सांगितलं की एसटीपीटीला आम्ही पण होणार. आणि केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही त्या दृष्टीनं पाऊल उचललं आणि आम्हाला ते पटलेलं आहे. महाराष्ट्र सरकार का असं करते मला माहित नाही, कारण शेवटी ते बियाणं कोणतरी तयार करतंय. तुम्ही पेरणी करायला शेतकऱ्याने बियाणं घेतल्यावर शेतकऱ्यावर कारवाई करण्यापेक्षा तयार करणाऱ्या कंपन्या कोण आहेत हे काय शोधत नाही. आपल्या कृषी आयुक्तानं एक परिपत्रक काढले, तुमच्याकडं आला असेल, त्याच्यामध्ये काय म्हटलं, जिल्हा न्याय संभाव्य हॉट स्पॉट. म्हणजे कृषी आयुक्त जणू आम्ही आता गांजाची शेती पकडायला माहिती राहिल्या अशा खटामध्ये स्पॉट नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुठं, धुळे जिल्ह्यामध्ये कुठं, जळगाव, बुलढाणा, नागपूर, नाशिक हे स्पॉट तयार केले. पण तिथं पथकं तयार कसा, पुन्हा नियंत्रणासाठी ऍक्शन प्लॅन. अरे शेतकऱ्याचं उत्पादन वाढवायसाठी ऍक्शन प्लॅन काढा. शेतकरी स्वतः प्रयोगशील आहे, त्याच्या बाजारपेठेच्या व्यवस्था करण्यासाठी ऍक्शन प्लॅन काढा, त्याचा माल विकण्यासाठी ऍक्शन प्लॅन काढा. आता हे क्षेत्रीय स्तरावर कसं नियोजन करायचं, जिल्हा स्तरावर कसं नियोजन करायचं, तपासण्या कशा करायच्या, जनजागृती कशी करायची, कायदेशीर कारवाई कशी करायची, जलद अंमलबजावणी कशी करायची. मला वाटतं की आयुक्ताच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे कृषी आयुक्त. अरे शेतकऱ्यांना मोठा शास्त्रज्ञ नाही आहे या जगामध्ये. तुम्ही काय सुटा मुठात बसून कुठं पेरणी करायला येते का? यावर पेरण्याच्या अंगामागे सूट बोट घालून, जॅकेट घालून कसं उताना पडताय सरीवर कळत तुम्हाला. आणि म्हणून निश्चितपणानं एवढे तुम्ही स्क्वॉड पथक निर्माण करणार आहे, तेवढे कर्मचारी आहेत का तुमच्याकडं? आता त्या गावाला एक कृषी सेवक आहे आणि तो कृषी सेवकाची त्याच्या बापाची शेती आहे, तो ती ऍक्टिव्हिटी फेरणार आहे. तुम्ही काय करायचं? आणि म्हणून मला वाटतं की कृषी खात्यानं किंवा कृषी मंत्र्यांनी याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. उगाच गाड्याच्या खाटावाटात कृषी मंत्र्यांनी फिरू नये. थोडं शिवाराव यावं, बांधावर न चालावं. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याला काय पाहिजे, शेतकऱ्याचं काय मत आहे हे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे. नुसतं मंत्रालयामध्ये 6व्या माळ्यावर बसून एसीसी हल्ला काही आता कृषी मंत्र्यांनी या हंगामामध्ये बसू नये. जर कोण शेतकऱ्याचा गळा घोटायला गावाकडे येणार असेल तर कृषी मंत्र्यांना मी सांगतो, तुम्हाला महाराष्ट्रातल्या एकाही गावात शेतकरी कापूस पट्ट्यामध्ये, सोयाबीन पट्ट्यामध्ये येऊ देणार. आणि माझं प्रामाणिक मत आहे, बर्णे मामा राज्याचे कृषी मंत्री आहेत, ते आमचे सगळ्यांचे मामा आहेत. आता मामाने आमचा मामा करू नये. मामाने स्वतः पेरणी हंगामामध्ये पेरणी करायला वाजत गाजत शेतकऱ्याच्या शेतावरती यावं. उलट इतिहासामध्ये नोंद होईल की राज्याचा कृषी मंत्री शेतावर पेरणी करायला येऊन धुऱ्यावर उभा राहिला. एसटीबीटी हे काम बियाणे पेरायला एसटीबीटी बियाणं पेरायला यावं. फोनवर काय होईल, मामाला तुरुंगात जावं लागेल, पण 7-12 खाते उतारेवाले आम्ही आहोत, येतो सोडवायला. त्यामुळे त्यांना जामिनाची भीती ते बाळगू नये. पण ज्या पद्धतीनं हे परिपत्रक काढलंय ते खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या स्वातंत्र्यावरती घालाय, शेतकऱ्याचा अपमान आहे. आणि म्हणून या परिपत्रकाची संपूर्ण राज्यावर सोयाबीन शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी,
त्यांच्या शेतामध्ये होळीचा कार्यक्रम करेल. कारण शेवटी बियाणं आम्ही शेतामध्ये पेरणार आहोत. त्यामुळं पहिला आंदोलनाचा टप्पा म्हणून या परिपत्रकाची होळी शेतकरी आपापल्या शेतावरती करेल आणि सरकारला इशारा देईल की सातबारा माझ्या बापाच्या नावावरती आहे, त्याच्यात काय पेरावं याचा अधिकार आम्हाला आहे. एक लहानशी गोष्ट सांगायची की आता 16, 17, 18 संसदेचं स्पेशल अधिवेशन आहे. या स्पेशल अधिवेशनात साठी आम्ही परत दिल्लीला चालू आहे आणि या दरम्यान आमच्यासोबत काही खासदार येतील आणि आम्ही संसद मार्गावरती एसटीबीटीला परवानगी द्या म्हणून 5 खासदार आणि आम्ही 5 लोक हातात फलक घेऊन उभे राहणार. तिसरी महत्वाची गोष्ट सांगतो की जीएसटीची जी आता 159वी बैठक झाली 20 मार्च 2000, त्याच्यामध्ये एसटीबीटीला मान्यता देण्याचा निर्णय झाल्याचं आम्हाला अधिकृत सूत्रांनी सांगितलेलं आहे, पण त्याच्यावरती सही व्हायची आहे. ती सही का व्हायला उशीर लागून राहिला याचं कारण नाही. त्याचा अजेंडाही आमच्याजवळ अजेंडाही आम्ही वाचलेला आहे, पण ती सही का होती. चल सदाभाऊ, मागच्या वेळेस पण तुम्ही एचटीबीटी पेरणी केली लातूरमध्ये. मागच्या वेळेस तुम्ही पत्रकार परिषद पण घेतली होती. सरकारच अनुमती देत नाही, त्यामुळे आता या आयुक्तांना कारवाई करावी लागते. तुम्ही आता पुढे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहात, तुम्ही थोडं सरकार सोबत काही चर्चा करत नाहीत का अनुमती? एक आहे की जे सभागृहामध्ये पण पेरणी केल्यानंतर तुम्ही सगळे म्हणता, तर सभागृहामध्ये एसटीबीटीचं पाकिट घेऊन येतो आणि मी माझ्या भारताच्या दरम्यान पाकिट दाखवलं. एसटीबीटीचं बियाणं मी घेतलेलं आहे, माझ्यावर गुन्हा दाखल करायचा सर. तुमच्यावर गुन्हा दाखल आहे का? जे माझ्यावर तसं आता 40-45 शिल्लक आहेत. शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी उर्जाच्या वाऱ्या किती करायला लागल्या तरी सुद्धा ती पंढरीची वारी समजून आम्ही तुम्ही सगळी लातूर जिल्ह्यातले तिच्या आंदोलनात एक माहेर घर असणारा जिल्हा आहे पूर्वीच्या काळात. बीटी कॉटन ज्यावेळी बियाणं यायला लागलं त्यावेळी असंच होतं ते बीटी 1, बीटी 2 हे जर तपास बियाणं फिरलं तर काही शाने काय सांगायचे झाडं वाढून जाणार. त्या कापसापासून जर कापड घेतलं आणि आपण शेतामध्ये घातलं तर आपल्याला कॅन्सर होणार. आता काहीच होईना झालं. म्हणजे अंगावर शर्ट घातल्यामुळं कॅन्सर होत नाही, तर तोंडाच्या आत घातल्यावर होतोया हे आता शिकतो ना. सगळ्यात एक प्रॉब्लेम काय आहे वाटलं सांगतो की पर्यावरण वाढ्याचा प्राणी मित्रांचा हा खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्याचे हे 2 मोठे अडथळे आहेत, पर्यावरणवादी आणि प्राणी. शेतीशिवाय संशोधन करणाऱ्यांची अडचण आहे. शेतीशिवाय संशोधन करणारे प्राणी मित्र आहेत, त्याने कधी गाई म्हशी पाळल्या नाही, ते सगळे शहरात राहतात. ते फक्त परदेशी कुत्री पाळतात, दुधाची अपेक्षा दुसऱ्या कुठे होतात. आणि ते आहेत प्राणी मित्र. पर्यावरणवादी कोण आहेत की जे चांगले गणलेचा पगार घेतात, रिटायरमेंट झालेले असतात, कुटुंबातलं कोणतरी नोकरीला असतं, फ्लॅटमध्ये शहरात राहतात. ते पर्यावरणवादी स्वतःला समजून पर्यावरणवादी म्हणून पुरस्कार घेऊन गावागावातल्या विकासाच्या योजना थांबवतात. खरं बघितलं तर सगळ्यात पर्यावरणाचं रक्षण हे गावगाडा करतोय, शेतकरी करतो. आम्ही ऊस लावतो म्हणजे काय, झाडच लावलं, गहू लावला, झाडच लावलं, बाजरी लावली, झाडच लावलं, त्याच्या पानात ऑक्सिजन शिकले. तसं शहरात कॉन्क्रीटचं जंगल उभं राहिलं काय ऑक्सिजन यायला लागणार. म्हणजे पर्यावरणवाद्यांनी आणि प्राणी मित्रांनी काम शहरामध्ये करायला पाहिजे, पण हे गावामध्ये येऊन करायला लागते. त्यांना कुत्र्यांची दया येते. अरे गावठी कुत्र्यांची उत्पत्ती आपोआप वाढते, कशाला त्याच्यामध्ये जाता. मी तर म्हटलं तर की बिबट्यांचा आता हल्ला वाढला मोठ्या प्रमाणात. गावठी कुत्री गोळा करा, जंगलामध्ये सोडून द्या, त्यांचं खाते होईल. पण पर्यावरणवाद्यांनी याला विरोध केला, त्या कुत्र्यांचा हाल होईल.
म्हणजे मग मी असं म्हटलं की त्या पर्यावरण माझ्याला सोडून द्या मग. म्हणजे एकनाथ शत्रूला या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये लहान विक्रम सुद्धा आज जीवाला, शेतकरी आज उसात पाणी पाजायला किंवा तुमच्या भागात सुद्धा जंगलाच्या भागात रात्रीला पाणी पाजायला शेतकरी काही जाऊ शकतो. म्हणून मला वाटतं की ह्याच्यात मेन लॉस व्हायला तणनाशक विकणाऱ्या कंपन्यांचा. तणनाशकाचा सेल एवढा मोठा आहे इंडियामध्ये, आणि हे जर बीटी आलं तर त्यांचा सेल डाऊन होणार आहे. बरोबर आहे. हे काही लॉबी आहेत हे रिलीज होतील इंग्लिश ऑर्डर. तुम्ही फार महत्वाचा मुद्दा घेतला की HTBT बियाणं आल्यानंतर ह्या त्या रासायनिक औषधांची केमिकलची फवारणी केली जाते. ह्या कंपन्यांचं दुकान बंद पडणार आहे. बंद पडलं. आणि या ज्या काही औषध कंपन्या आहेत, जर तणनाशकावर फवारणी करायची असेल, पिकावर फवारणी करायची असेल, यांचं लॉबिंग मोठं आहे. शेतकऱ्यांचं लॉबिंग नाही. आणि हे लॉबिंग करून हे लोक पर्यावरणवादी यांना आपलंसं करून एका बाजूला पर्यावरणवाद्यांना लढायला उभा करायचं, त्यांना न्यायालयात घालवायचं, मोठ्या किमतीचे वकील द्यायचे. शेतकरी वकील देऊ शकत नाही, न्यायालयात जाऊ शकत नाही, लॉबिंग करू शकत नाही. आणि म्हणून या सगळ्या औषध कंपन्यांच्या दबावाखाली खऱ्या अर्थानं HTBT बियाणाला रोख लागली. पण HTBT बियाणापासून सोयाबीन होती, ती आमच्याकडे येते. HTBT बियाणाच्या माध्यमातून, सोयाबीनाच्या माध्यमातून खाद्यतेल तयार होते, ते आमच्याकडे येते. म्हणजे HTBT बियाणाचं तेल आम्ही घालतोया, खाद्य आम्ही जनावरांना घालतोया, बक्यातनं येतं या. तिथं मात्र कोणाचा बॅन नाही. म्हणजे हिथं मात्र शेतकऱ्यानं पेरवायचं डायरेक्ट हिंदुस्थानाचा शेतकरी त्याला नाही, त्याला. आणि म्हणून या औषध कंपन्यांची मर्यादा खऱ्या अर्थानं मोडून काढण्यासाठी परत एकदा शरद कृषीच्या विचारांना जे सगळे आहोत, आम्ही संघटना त्याच्यामध्ये उपलब्ध आहोत. तर आता पर्याय, तर ही लढाई आता चिंता होईल. तुम्ही सगळ्या मंडळींनी खऱ्या अर्थानं अधिक उत्पादन शेतकऱ्याचं शेतीवरचा तर त्याच्या लेकरा बाळाला 4 सुखाचे दिवस येतील. तुम्ही सगळे सहकार्य करत होता, तर या विषयावरती करा होता. गेल्या वेळी सुद्धा तुम्ही केला. आता म्हणजे म्हणजे गेल्या वेळी आपण पेरणी, त्याचा परिणाम असा झाला की त्यांना वाटायला लागलं की बाबा कोण तरी आमच्या बरोबर आहे. शेतकऱ्यांच्या मनामध्ये अरिष्ट खऱ्या अर्थाने या माध्यमातून खरं. अरे नाश्ता आहे. हो, दुसरा एक प्रश्न होता. आता तुम्ही शेतकऱ्याचे सारखे प्रश्न करून आंदोलन वगैरे रस्त्यावर होतं. मराठवाडा आणि लातूर जिल्हा सोयाबीन उत्पादकांचा जिल्हा आहे. मागच्या काही दिवसापासून, मग काही वर्षापासून सोयाबीनला भावच मिळत नाही. म्हणजे सोयाबीनला 5 हजाराच्या आसपास भाव मिळत आहे. आणि सोयाबीनच्या भावासाठी पाचशे पटेल स्वतः त्यांनी पायदंडी काढली. अलीकडच्या काळात पाचशे पटेल बांबूवरच बोलायला लागले. सोयाबीनचा किंवा ऊसाचा कशावरच बोलत नाही. थोडं तुमच्या जवळचे आहेत ते पाचशे पटेल आणि ते कृषी मूल्य आयोगाच्या त्यांच्या हातातला बांबू काढून सोयाबीन द्या. एकत्रित असल्यामुळं तुमचा त्यांच्याशी संवाद चांगल्या नाही. सध्या ते मुंबईला नाही, लातूरला आले विचार. सध्या ते वेगळ्या कामामध्ये आहे. आम्ही आमच्या कामामध्ये. बांबू बद्दल तुम्ही सांगितलंय का? बांबू बद्दल नाही, मी काय अजून कुठं बांबू लावला नाही, त्यामुळं मला सर माझा एक प्रश्न. माझ्या शेताच्या बांधावर बाबांचे ते तोडून मी एका व्यापाऱ्याला विचारलं. मला माल जरा 8,23 रुपयात आणि मला पट्टी आली, सगळा खर्च होऊन त्यामुळे माझ्याकडे पावती आहे. हा मावळीचं काम माझ्याकडे पावती आहे. त्यांच्याविषयी काय करता येईल? कितीदा सांगितलं साहेब,
सागवान गांजाला तर बाबळीचं असं झालंय सचिन गॅस आल्यामुळे बाबळ वापरलं जातं मला. बाबू 4,000 तर निघणार